रेल्वे ग्रुप डी चे फॉर्म आलेले आहेत. 22,000 पेक्षा जास्त वॅकन्सी, 18 ते 33 वर्ष वय, 10वी नुसतं पास पाहिजे किंवा ITI पास पाहिजे, म्हणजे दोघांपैकी एक असलं तरी चालतं. मराठीतून पेपर देता येतो. पेपर जास्त अवघड नसतो. मराठी ग्रामर याला काही नसतं. नुसतं मॅथ्स, रिझनिंग, जीके, जीएस आणि जनरल सायन्स. इंग्लिश ग्रामरचा पण टेन्शन नाही. अशा एवढ्या चांगल्या स्वरूपातली ही एक्झाम असणार आहे. ऑलरेडी याची मागच्या वर्षीची पेपर चालू आहेत. तिथून तुम्ही अंदाज घेऊ शकता की किती जास्त वॅकन्सी येत असतात. अजूनही मागच्या वर्षीची पेपर चालू आहे. जी 2025 ची एक्झाम आहे, ही वाली 2026 ची आहे आणि याचे फॉर्म भरणं चालू झालेलं आहे. शेवटची डेट पण सांगतो, परंतु एक गोष्ट सांगतो की खूप चांगली वॅकन्सी असते ही. रिटायरमेंट पर्यंत तुम्ही या वॅकन्सीवर प्रमोट होऊ शकतात. प्रमोशन लेवल काय काय असतं ते पण मी डिस्कस करणार. काय पात्रता आहे, कसं करायचं, कुठे फॉर्म भरायचा, किती रुपये लागतील, कसं काय डेटा आहे वगैरे वगैरे सगळं कट ऑफ सकट सगळं सांगणार. सिलेबस सकट, पुस्तका सकट, कव्हर पेज सकट, MRP सकट. ठीक आहे, सुरुवात करूया. पहिल्यांदा सेशनला लाईक करून घ्या. बघा, हा ओरिजिनल नोटिफिकेशन आहे. याची ही दिनांक तुम्हाला म्हणजे सॉरी हा नोटिफिकेशन नंबर तुम्हाला महत्वाचा आहे. ऍडव्हर्टाइजमेंट नंबर तर हा 9/2025. हे पुढे जाऊन भविष्यात तुम्हाला हाच नंबर दिसणार आहे तुमच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये. हा 9/2025 ध्यान में रखो. ओके, इम्पॉर्टंट डेट्स बघून घ्या. ऑलरेडी फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. आपल्याकडून थोडंसं ते लेट झालं, इट्स ओके. 27/12 म्हणजे 27 डिसेंबरला हे नोटिफिकेशन आलं होतं की आम्ही करणार, फक्त त्याच्या अजून काही आलं होतं त्यावेळेस. मग 31 पासून ते चालू केली त्यांनी. तर 31 ला हे ऍक्च्युअली नोटिफिकेशन आलं. ठीक आहे, पण सुरुवात त्यांनी केली. क्लोजिंग डेट अँड टाइम ऑफ ऑनलाईन सबमिशन 2 मार्च सांगितलेलं आहे. म्हणजे 31 पासून 2 मार्च पर्यंत. आज काय आहे, आज 11 फेब्रुवारी आहे. ठीक आहे, थोडं 10-11 दिवस आपण लेट झालो, इट्स ओके. पण अजूनही आपल्याकडे 11 पासून 3 पर्यंत 21 दिवस बाकी आहे, अप्रॉक्सिमेटली 20. ठीक आहे, लास्ट डेट 4 तारीख आहे. बाकीचं डेट अँड टायमिंग तुम्हाला दिलेलं आहे. याची एक्झामिनेशन कधी होईल, म्हणजे काय असेल वगैरे काहीही दिलेलं नाही डेट अजून. टेंटेटिव्ह डेट आहे. तर इथून तुमच्याकडे 3 महिने तर मिनिमम आहे, 90 दिवसाचा पिरियड आहे. त्यामुळं तुम्हाला बिलकुल अभ्यासाला वेळ मिळाला नाही किंवा मिळणार नाही किंवा तुम्हाला खूपच काम आहे असं काहीही चालणार नाही. 3 महिन्यापेक्षा जास्तच वेळ भेटणार आहे. पण मिनिमम क्रायटेरिया मी 3 महिने सांगितले मिनिमम. कारण की ऑलरेडी NTPC ची ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांच्या एक्झाम व्हायची आहे, ALP ची एक्झाम व्हायची आहे, GE ची एक्झाम व्हायची आहे. त्याच्यानंतर याचा नंबर लागणार आहे. तर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. ह्या वर्षातली जर सेंट्रलची एक्झाम चांगली कोणती असेल तर ती ही वाली आहे. ठीक आहे, बाकी जर तुम्हाला स्क्राईब वगैरे एलिजिबल वगैरे म्हणजे जे हँडिकॅप आहे त्यांना लिखाणाला कोणीतरी वगैरे पाहिजे तर त्यांची ही डेट्स आहे. या डेट्स मध्ये तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ओके, चल. तर मोठी मी सांगतो, जास्त डेट मध्ये जात नाही. हे सगळे ओरिजिनल नोटिफिकेशन मधून मी घेतलेले स्क्रीनशॉट्स आहेत. ठीक आहे, मी असं काही हाताने लिहिलेलं नाही. म्हणजे मला हे सांगायचं की हे सगळं ओरिजिनल आहे, काहीही चेंज केलेलं नाहीये. 18 ते 33 वय आहे, मिनिमम 18, मॅक्झिमम 33 ओपन वाल्यांचं आहे. ओपन म्हणजे 33च्या नंतर बाकीच्या कॅटेगरीना तुम्हाला रिझर्वेशन भेटतं. 18,000 इनिशियल पे आहे, बेसिक पे आहे, त्याच्यामध्ये अलाउन्स वगैरे सगळं मिळून 30 ते 40,000 रुपये तुमच्या हातात पडतो. ही वाली ओरिजिनल वेबसाईट आहे, याच्यावरून तुम्ही अप्लाय करू शकतात. मी बाजूला सरकतो. जर असं बघून जर तुम्हाला लिहिता येत असेल तर लिहा, अन्यथा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते करू शकतात. ओके, आता बघा, RRB ग्रुप डी एज्युकेशन क्वालिफिकेशन 1 ते 10वी पाहिजे किंवा ITI पाहिजे किंवा समकक्ष पात्रता म्हणजे NCVT द्वारे राष्ट्रीय अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. हे काय असतं काय नसतं ते गुगल करून बघून घ्या. डेट बघून घ्या. बघा, 18 ते 33 पाहिजे. अप्पर एज लिमिट आहे आणि हे लोअर आहे, म्हणजे याच्या नंतरची कोणी नको आणि यांच्या पूर्वीची कोणी नको. ठीक आहे, तर तुमची डेट 1/93 जरी असली तरी चालणार नाही. थोडं 1 दिवस लेट पैदा व्हायला पाहिजे.
लवकर भरणार आहे तुम्ही असं. तर ह्या डेट्स अशा आहे. अनरिझर्व ओपन ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल सेक्शन हे ओबीसी नॉन क्रिमिलियर. हा सर्टिफिकेट पण नॉन क्रिमिलियर लागतं सेंट्रलचं. जर तुमच्याकडे महाराष्ट्राचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर ते चालणार नाही. सेंट्रलचे वेगळे काढावं लागतं. काढून घ्या, 10 दिवसात भेटून जातं. अजूनही तुमच्याकडे टाइम आहे. कुठे भेटतं ते आधार कार्ड वगैरे नोंदणी क्रमांक जिथं असतं ना आधार कार्ड काढून भेटतात त्यांच्याकडे जायचं. ग्राहक निवारण केंद्र ते तुम्हाला बरोबर सजेस्ट करतात. ते तिथून काढून घ्या. SC ST बाकीचे कम्युनिटीज. त्याच्यानंतर बघा तसं इयर वाईज पण इथं दिलेलं आहे की 33 नंतर तुम्हाला रिलॅक्सेशन किती आहे. तर 33 नंतर ओबीसी नॉन क्रिमिलियरला 3 वर्ष. आता काही जणांचे प्रश्न असे असू शकतात की सर मी ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे परंतु माझ्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाही, तर मग तुम्हाला जनरल मधून फॉर्म भरावा लागेल. बघा हे फक्त फॉर्म आहे ना, तुम्ही एज क्रायटेरिया साठी एवढंच ऍडव्हान्टेज तुम्ही समजा याच्यामध्ये. याच्यामध्ये ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी बाकीच्या कॅटेगरीमध्ये कट ऑफ मध्ये एवढा फरक नाही जेवढा स्टेटमध्ये असतो, कारण की सेंट्रलची एक्झाम आहे. तिथे एवढा तुम्हाला फरक नाही. 0.5 0.75 फक्त एवढाच फरक आहे. एवढ्याशाने काय होतं, 1 मार्क जास्त घेऊन टाका. ठीक आहे. फक्त ते एज क्रायटेरियासाठी खूप जास्त ऍडव्हान्टेज भेटतो. तर बाकीचे SC ST करता 5 वर्ष म्हणजे 33 + 5 38 असं. ठीक आहे. एक्स सर्व्हिसमॅन यांना वेगवेगळे क्रायटेरिया आहे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार. त्याच्यानंतर अजून आहे पर्सन्स विथ बेंचमार्क ओबीसी असेल तर 13 वर्ष, SC ST 15 वर्ष. बाकी कॅन्डिडेट्स अंडर ग्रुप C ऑलरेडी जे रेल्वेमध्ये आहे. कॅन्डिडेट हु आर वर्किंग इन क्वाझी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस इन रेल्वे त्यांच्याकरता त्यांना माहित असतं हे. तर फिमेल कॅन्डिडेट्स हु आर डायव्हर्स विडोज ज्युडिशियली सेपरेटेड अनरिझर्व असेल तर 35 पर्यंत. ओबीसी असेल तर 38, SC ST असेल तर 40 आणि बाकीचे बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं बघा ठीक आहे बाकीचं तर ओके आहे. हे सगळं सेमच आहे. एकच कॅटेगरीतून तुम्हाला अप्लाय करता येईल. असं नाही की याचं एक घेतलं याचं एक घेतलं दोन्ही मिळून द्या मला, नाही असं नाही चालत. समजू बात आहे. फी बघून घ्या. 500 रुपये आहे आणि बाकीच्या 250 आहे. 500 बघा 250 कोणाचं ते पहिले समजून घेऊया. SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWBD म्हणजे हँडिकॅप फिमेल ट्रान्सजेंडर आणि मायनॉरिटीज आर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. ठीक आहे. यांना 250 आहे. मग 500 कोणाला आहे, फक्त ओपन कॅटेगरी. ठीक आहे. आता हे रिफंड पण भेटतात. रिफंड कोणाकोणाला भेटणार बघून घ्या. ओनली अ कॅन्डिडेट हु अपीअर इन CBT will get refund of their examination fees as mentioned above. पण सगळ्यांनाच रिफंड नसतं भेटत. म्हणजे ओपन वाल्यांना तर तसं पण भेटत नाही. ते तर सोडून एकदा पे करले तर मॅटर तुमचा संपला. हे 250 रुपये मधले कोणाकोणाला भेटणार ते दिलेलं आहे पुढे बघा. अच्छा पुढे दिलेलं आहे, मी मे बी दिलं असेल पुढं. ह्या कॅटेगरीज नुसार तुम्हाला वॅकन्सी दिलेली आहेत. मी बाकीचे पण आहे जसं बाकीचे वेस्टर्न सदर्न झोन आहे, राईट ईस्टर्न झोन आहे, तर त्यांचं नाही कन्सिडर केलं मी. तसं पाहिजे तर त्याचे नोटिफिकेशन म्हणजे आपल्या ऍपमध्ये मी तुम्हाला फ्री कंटेंट मध्ये याचे जुने पेपर प्लस याचे कट ऑफची लिस्ट प्लस याचं ओरिजिनल आत्ताचं आलेलं नोटिफिकेशन ऍडव्हर्टाइजमेंट ते दिलेलं मी. त्याच्यात मग बाकीचं बघायचं असेल तर तुम्हाला बघून घ्या. मी याच्यात मुंबईच दाखवलंय. आपल्या महाराष्ट्रात 2 येतात, एक सेंट्रल झोन येतो आणि एक वेस्टर्न झोन येतो. मुंबई दोन्हीच आहे. तर हे आहे कशाचं, हे आहे वेस्टर्न झोनचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी वेगवेगळ्यानुसार अनरिझर्व वगैरे वगैरे दिले आणि वेगवेगळ्या पोस्ट या पोस्ट असतात. याच्याकरता तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. भरपूर जागा आहे. 22,000मधून 9,000 तर जागा फक्त मुंबईच्याच आहे. विचार करा एवढे मोठे जागा आहे महाराष्ट्रात. त्याच्यानंतर अजून एक येतो हा आपला सेंट्रल रेल्वे झोन. यामध्ये पण बघा मुंबईच्या लगभग किती जागा आहेत टोटल मध्ये. बघा हे टोटल, हे सगळ्यांची टोटल बघा, ही सर्वात जास्त टोटल. याच्यामध्ये पण ही वाली बघा खूप जागा आहे आपल्या मुंबईच्या. ओके. त्यानंतर अच्छा बॅच बघून घ्या. तुम्हाला जर ग्रुप डी करता बॅच पाहिजे स्पेशली लाईव्ह, ते पण असं मी रेकॉर्डेड करून दिली. लाईव्ह बॅच आहे, चालू आहे. आता ते तुम्ही लेट आले तर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघावं लागेल. एक दुसरी गोष्ट यामध्ये मी एकदम बेसिक पासून कव्हर केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला विषय 4 असतात. अच्छा मी ते सांगणार पुढे सांगतो डायरेक्टली काय काय भेटणार तुम्हाला. टोटल तुम्हाला 90 मिनिटाचा पेपर असतो. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, एकच एक्झाम असते. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, करंट अफेअर्स, GK GS, जनरल सायन्स आणि रिजनिंग येतं. म्हणजे तुम्हाला ना इंग्लिश ग्रामर ना मराठी ग्रामर.
मॅथ्स रिझनिंग मी शिकवणार आहे. मॅथ्स रिझनिंग मी शिकवणार आहे. करंट अफेअर्स जीके जीएसच्या नोट्स मी तुम्हाला देऊन टाकणार 1000 पानाच्या, तेवढ्याच करायचे. आणि जनरल सायन्सच्या पण मी नोट्स देऊन टाकणार. फक्त त्या नोट्स मी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी याच लँग्वेजमध्ये, सॉरी, इंग्लिश आणि हिंदी याच लँग्वेजमध्ये देणार, मराठीमध्ये देणार नाही. कारण की मला आतापर्यंत मराठीमध्ये चांगल्यातलं चांगलं सोर्स क्वालिटी बुक्स ते पण रेल्वे करता नाही भेटलेलं आहे. जे काय आहे ते सरळ सेवेच छापलेलं असतं. त्यामुळे मी ते रेकमेंड करत नाहीये आणि तुम्हीही करू नका. तर मी तुम्हाला या बॅच सोबत तुम्हाला म्हणजे मॅथ्स रिझनिंगचे व्हिडिओ प्लस त्याचे प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट, प्रत्येक चॅप्टर वाईज प्रॅक्टिस सेट, प्रत्येक चॅप्टर वाईज सॉल्व्ह केलेले व्हिडिओ सेक्शन प्लस क्लास नोट्स पीडीएफ सगळं देणार आहे. प्लस जीके जीएसच्या नोट्स देणार आहे विथ करंट अफेअर्स, विथ त्याच्यावर 500-500, 1000 प्रश्नांचा सेट लेटेस्ट करंट अफेअर्सवर, प्लस जनरल सायन्स त्याचे चॅप्टर वाईज त्याचे क्वेश्चन सेट प्लस थेरोटिकल, हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये सगळं मी प्रोव्हाइड करणार आहे. आणि बॅचची फीस फक्त 500-600 रुपये, बस जास्त नाही. जर बाहेर तुम्ही गेला तर 3-3 हजार रुपये फीस आहे. प्लस पुस्तकाचा खर्च वेगळा असतो. असे 7 ते 8 हजार रुपये तुमचे जातात. मी फक्त 500 आणि 600 रुपयामध्ये अख्खं सगळं देतोय. जेवढं मी सांगतोय तेवढंच करा. त्याच्या बाहेरचं एकही येणार नाही. कट ऑफ गॅरंटेड पास करणार. ठीक आहे. 100 क्वेश्चन येणार आहे. 90 मार्काचं, 1 मार्क इच, 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे परत एकदा सांगतो, ही CBT1 जी आपण ज्याच्याबद्दल बोलतो आहे त्याच्यानंतर डायरेक्ट प्रोफिशियन्सी टेस्ट होणार, तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा मेडिकल टेस्ट किंवा नसतं ते त्याच्यानंतर असतं. बघून घ्या. कॉम्प्युटर बेस टेस्ट ही सगळ्यांना एकच द्यायची, रिटर्न परत दुसरी असते असं काही नसतं. एकच एकदा NTPC मध्ये CBT2 असते, याच्यामध्ये एकच असते. डायरेक्टली फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, थोडंसं फिजिकल मध्ये काय काय असतं, ओझं वाहून घ्यावं लागतं, पळावं लागतं, ते सगळं सांगतो मी. हे असं असणार आहे. यामध्ये बघा जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स, बुद्धिमत्ता आणि जीके जीएस. जनरल सायन्स करता वेगळे भेटत आहे. हे 25 प्रश्न, मॅथमॅटिक्सचे 25 आणि रिझनिंगचे 30, म्हणजे हे इथं झाले तुमचे 55 क्वेश्चन 100 पैकी. इथं पण बघा मॅथ्स रिझनिंगचं किती वेटेज आहे. आणि हे जीके जीएस आणि हे जनरल सायन्स सेपरेट. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो ते सेपरेट विथ टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्युटर पण येऊन जातं. मग असे 100 मिनिटं, 90 मिनिटं, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. पेपर मराठीतून येतो, हिंदीमधून बाय डिफॉल्ट येतो. दुसरी लँग्वेज आपल्याला चूज करावं लागते. तर आता जे कोणी फॉर्म भरणार आहे त्यांनी मराठी ऍज अ सेकंड लँग्वेज सिलेक्ट करा. ठीक आहे. बाकीचे सगळे दिलेले आहे. मिनिमम एवढे क्रायटेरिया तुम्हाला पाहिजे मिनिमम मार्क घेण्याकरता. कट ऑफ ऑफकोर्स याच्यापेक्षा जास्त लागतो. ठीक आहे. त्यानंतर हे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट मध्ये काय काय असतं ते सांगतो. हे सगळ्यांकरताच नाहीये, पण कोणाकोणाकरता आहे ते सांगतो आणि काय आहे पहिले ते सांगतो. तर तुम्हाला वजन कमीत कमी 2 मिनिटात 100 मीटर पर्यंत 35 किलो वजन घेऊन पळावं लागतं, वाहून घ्यावं लागतं. आणि एका संधीत म्हणजे एका चान्स मध्ये 4 मिनिटं 15 सेकंद मध्ये 1000 मीटर धावावं लागतं. ठीक आहे. हे सेम आहे महिला आणि पुरुष, म्हणजे थोडंसं चेंज आहे. हेच इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. ओके, डन. आता कोणाकोणाला हे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट मध्ये मुक्तता आहे. तर जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात तर गरज नाही, प्रेग्नंट फिमेल कॅन्डिडेट आहात तर गरज नाही, तसं तुम्हाला मेन्शन करावं लागेल. द पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी हँडिकॅप आहे तर गरज नाही, ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट आहे तर गरज नाही. मग त्यांची क्रायटेरिया दिलेले आहे. ठीक आहे. डायरेक्ट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार जर CBT1 चा कट ऑफ पार केला तर. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट मध्ये काय काय असतं, जेमतेम असतं. तुम्हाला 10वीचे सर्टिफिकेट, 12वीचे सर्टिफिकेट जर तुम्ही अटॅच केलं असेल, ग्रॅज्युएशन बघा अप्पर तुम्ही टाकू शकता, पण लोअर मिनिमम 10वी आहे. तर जे आहे ते तुमच्याकडे अप्पर असेल तर जास्त तुम्हाला प्राधान्य दिला जातो. तर ते एक इंटरव्ह्यू वगैरे तर नसतो याला, त्यामुळे ते एक कन्सिडर करा. त्याच्यानंतर दुसरं तुमच्याकडे जे काही कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी वगैरे तिकडे नसतं. तिकडे फक्त एकच असतं ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. SC/ST ला बाकीचं सेंटरच पाहिजे असं गरजच नाही. ते स्टेटचं पण SC/ST ला सर्टिफिकेट चालून जातं. आणि बाकी तर काय जे तुमचं ओरिजिनल आधार कार्ड वगैरे ते पॅन कार्ड वगैरे असेल तर ते तुम्हाला लागेल. कारण की याचे लॉग इन करताना सुरुवातच विथ आधार, विदाउट आधार असं विचारत होतो. तर पहिल्यांदाच आधार कार्ड नंबर टाकून ठेवा. आणि ज्यांनी NTPCचा फॉर्म भरला असेल त्यांना तर ऑलरेडी तुमचं अकाउंट रेडी आहे. ग्रुप बी ला फक्त क्लिक करावं लागतं, एलिजिबल करून पेमेंट करावं लागतं, बस. बाकी सगळी इन्फॉर्मेशन तुमची सेमच राहणार आहे. जसं आपल्या इकडं आपण MPSC मध्ये करतो, एकदाच अकाउंट बनवतो, नंतर लागले तेवढे एक्झाम भरतो.
तसं ते इंग्लिश मध्ये पण दिलेलं आहे. सॅलरी स्ट्रक्चर बघून घ्या. असं लगभग तुम्हाला ग्रॉस सॅलरी इन हँड प्लस थोडस अजून तसं 30-35 हजार रुपये हातात पडतो. ठीक आहे, दंडाडन वाचून घ्या. त्यानंतर तुमची RRB ग्रुप डी मधील पदे आणि पदोन्नती कशी होते बघून घ्या. जर तुम्ही असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकल म्हणून लागला तर तुमचं शेवटी सुप्रिटेंडंट मध्ये प्रमोशन होईल. ते हे पद आणि हे तुमचं प्रमोशन लेवल असं. तर मेकॅनिकल कडून तुम्ही सेक्शन इंजिनियर पर्यंत जाऊ शकतात, इंजिनिअरिंग कडून सेक्शन इंजिनियर पर्यंत जाऊ शकतात. त्यानंतर तुम्ही बघा इलेक्ट्रिकल कडून सेक्शन इंजिनियर, इकडे स्टोर्स मधून डिपोट मटेरियल सुप्रिटेंडंट आणि इकडे सुप्रिटेंडंट असं तुमचं पदोन्नती होते. त्यानंतर कट ऑफ बघून घ्या. लेटेस्ट आत्ताच जी 2025 ची एक्झाम ती चालू आहे आणि 26 ची आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत. आणि याच्यापूर्वी मध्यंतरी झालेली एक्झाम 2022 ला झाली होती, जी 23 मध्ये कंडक्ट करण्यात आली, पण नाव त्याचं 22 होतं. तर ते 2022च्या एक्झामचं कट ऑफ आता बघा हा वाला होता अनरिझर्व, म्हणजे आफ्टर नॉर्मलायझेशन 100 पैकी 64. हे तुम्ही बघा आफ्टर नॉर्मलायझेशन 41 असं हे अनरिझर्व. मग बाकीचे कमीच लागतात 51, 30 किंवा इकडं 44, 58, 70, त्याच्या 70 आणि हा 30 आणि हा 40. ठीक आहे, आता तर कट त्याच्यापेक्षा जास्तच लागेल. हे पूर्ण मॅथमॅटिक्सचं सिलेबस आहे, भले छोटं दिसत असेल. याची पण PDF मी तुम्हाला आपल्या ऍपमध्ये देऊन टाकेल. याचं सेपरेट फोल्डर बनवलेलं मी ग्रुप डीचा. हे मराठी प्लस इंग्लिश दोन्ही दिलेलं मॅथमॅटिक्स. हे रिझनिंगचे चॅप्टर जास्त म्हणून पुढच्या पेजवर कंटिन्यू केले. हे 13 नंतर हे 28 पर्यंत रिझनिंग टोटल. त्यानंतर पुस्तकं दाखवतो बघा. परत एकदा सांगतो, मला जे पुस्तक आवडली ते तुम्ही सांगणारच, पण बाकीचे पण पुस्तक सांगतो दाखवतो, कारण की ते माझं काम आहे. जरुरी नाही की मला जे आवडणार ते तुम्हाला आवडणार. तर तुम्ही 2-3 पुस्तकं रेफर करू शकतात. परत एकदा सांगतोय, RRB सारख्या रेल्वेच्या सेंट्रल एक्झाम करता सेंट्रलच पुस्तक वापरणं कधी पण फायदेशीर आहे. मी परत सांगतो. ठीक आहे, परंतु जर मराठीतच पाहिजे तर मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये पेपर्स अवेलेबल आहेत. म्हणजे मराठीमधले पेपर्स म्हणजे पेपर्स जे आहेत ते मराठी लँग्वेज मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे तेवढं PYQ सेक्शन करता तुम्ही मराठी महाराष्ट्रातले पुस्तक रेफर करू शकतात, काही इश्यू नाही. ठीक आहे, पण बाकीचं जर तुम्हाला थेरॉटिकल GK GS आणि जनरल सायन्स वगैरे करंट अफेअर्स वाचायचं असेल तर ते थोडं सेंट्रलच वापरा. बाकी मॅथ्स रिझनिंग मी तुम्हाला करूनच देतोय. आणि या बॅच मध्ये परत सांगतो मी तुम्हाला, मी जेवढे काही प्रश्न घेतले ते RRBचेच प्रश्न घेतलेले, म्हणजे सेम क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे. असं नाही की सरळ सेवाचे घेतले आणि ते चिपकवले, बिलकुल नाही. तुम्ही याच्यावर मला 1 करोडचा दावा तुम्ही माझ्यावर ठोकू शकता. एवढी क्वालिटी मी मेंटेन केली. याचं इकडचं तिकडं नाही, तिकडचं इकडं नाही, सेम टू सेम लेवल. जेवढं सांगतोय तेवढंच करा. ज्याची प्रॅक्टिस देतोय तुम्हाला चॅप्टर वाईज प्रॅक्टिस सेट करून दिलेलं आहे, मराठी प्लस इंग्लिश मध्ये करून दिलेलं तेवढंच करा. त्याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, तर RRBचं सुरा पब्लिकेशनचं 2026चं पुस्तक आहे. याच्यामध्ये त्यांनी सगळं काही कव्हर केलेलं आहे. मॅथमॅटिक्स आहे, जनरल सायन्स आहे, जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आहे, रिझनिंग आहे, मेंटॅलिटी आहे, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स आहे. हे इंग्लिश मध्ये पुस्तक आहे. हिंदीमध्ये पण दाखवतो, मराठीमध्ये पण दाखवतो. ठीक आहे, अमेझॉनचं मी हे केलेलं आहे. 500 रुपये MRP आहे, 10% अमेझॉन देतोय. मे बी तुम्हाला बुक स्टोअर मध्ये कमी याच्यामध्ये भेटेल. दुसरं, जर तुम्हाला घ्यायचंच आहे कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त कंटेंट, तर मग एकच रेफर करा, डायरेक्टली किरण पब्लिकेशन. त्याचे सगळे पुस्तकं तुम्हाला इंग्लिश ॲज वेल एज हिंदी दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे, मराठीमध्ये नाही, कारण की ते सेंट्रल एक्झामिनेशन आहे. मराठी पुढे जाऊन बहुतेक येऊ शकतं. त्या बघा, रेल्वेचे सामान्य जानकारी व सामान्य विज्ञान हिंदीमध्ये, याचं इंग्लिश पण अवेलेबल आहे. रिझनिंग इंग्लिश मध्ये, हिंदी पण अवेलेबल आहे. आणि मॅथमॅटिक्स इंग्लिश मध्ये, हिंदी पण अवेलेबल आहे. फक्त मी तुम्हाला 2-3 दाखवले, पण हे तिन्ही पुस्तक इंग्लिशमध्ये सेम, हिंदीमध्ये सेम, साईच्या साई अवेलेबल आहे अमेझॉनवर. किरण पब्लिकेशनचं कमी किमतीमधलं सर्वात जास्त कंटेंट देणारा पब्लिशर ओळखला जातो. कमी किमतीमध्ये किती पुस्तकाची किंमत असते? 230 रुपये, 240 रुपये अशी पुस्तकाची किंमत असते. हे बाकीची घेतात 700 रुपये आणि 800 रुपये, एवढा फरक आहे. ठीक आहे, हा. आता याचे प्रॅक्टिस सेट पण आहे. प्रॅक्टिस सेट पण इंग्लिश ॲज वेल एज मराठी दोन्ही मध्ये अवेलेबल आहे. हे ग्रुप डी ची CBT 25 प्रॅक्टिस सेट आहे.
इकडं तिकडं टेस्ट सिरीज लावायची गरज नाही. हे तुम्हाला दिलेलं आहे, विथ आन्सर एक्सप्लेनेशन आहे. हे हिंदीमध्ये आहे, सेम तुम्हाला इंग्लिशमध्ये. मी तुम्हाला सांगितलं ना, यांचं सगळं इंग्लिश प्लस हिंदी ऍट अ टाइम चालतं सगळं. सेम पेज नंबरवर सेम क्वेश्चन भेटणार, सेम इंग्लिशमध्ये भेटणार, सेम हिंदीमध्ये भेटणार. ओके. प्राइस पण दिलेलं बघा, 213 रुपये, 221 रुपये. जास्त किमती नसतात यांच्या, कारण की याचा पेपर थोडासा तो वेगळा रियूज वाला वापरतात. त्यामुळे आपल्याला काही फरक पडत नाही, आपल्याला फक्त 2-3 महिन्यासाठी वापरायचं आहे. ग्रुप डीचं मार्केटमधलं महाराष्ट्रातलं सांगतो. हा ग्रुप डीचा संपूर्ण मार्गदर्शक कोणतं पब्लिकेशन आहे? हा MS प्राईम पब्लिकेशन आहे. S अमर सर आहे लेखक. प्राईम पब्लिकेशन मराठी माध्यम 2026 थर्ड एडिशन आहे. एकदा स्वतः जाऊन चेक करा बुक स्टॉलवर, आवडलं तर घ्या. 399 रुपयाचे पुस्तक अमेझॉनवर मिळत आहे. त्याच्यानंतर टेक्स्टबुकचं आहे यांचं हे पुस्तक. याच्यामध्ये ऍक्च्युली यांनी सगळंच कव्हर केलंय. RRB, NTPC पण, ALP पण, ग्रुप डी पण, JEE पण, इतर पण. सगळ्यांकरता एकत्रच पुस्तक आहे. 899 MRP आहे. 39% ऑफ, 549 अमेझॉन देतोय. म्हणजे याच्यावर डिलिव्हरी चार्जेस वगैरे तुम्ही तुमच्या ऍड करून घ्या. वाटलं तर बुक स्टोअर मध्ये जाऊन चेक करा, भेटलं तर एकदा स्वतः चेक करा कसं दिलंय ते, तुम्हाला लँग्वेज आवडते का, मिसिंग पेज वगैरे तर नाही का, असं. त्यानंतर हे RRB ग्रुप डी करता खास आणि NTPC करता खास क्वेश्चन पेपर दिलेले आहे. ओरिजिनल क्वेश्चन पेपर आहे, मराठीमध्ये आहे. हे चांगलं आहे, हे तुम्ही रेफर करू शकता. थोडेसे मिस्टेक्स आहेत ते ठीक आहे, इट्स ओके, पण आहे चांगलं आहे. मी बघितलंय स्वतः. अजित कुमार बी पब्लिकेशनचं आहे. 21,000 प्रश्न संच आहे, मराठीमध्ये दिले आहे. सर्वात खास म्हणजे आपल्याला मराठी पाहिजे. NTPC चे लेटेस्ट झालेले पेपर, ग्रुप डी चे लेटेस्ट झालेले पेपर सगळे आहे याच्यात. इव्हन ALP, RPF चे पण पेपर्स आहेत. त्यामुळे मराठी माध्यम करता तुम्हाला पुस्तक अवेलेबल नाही वगैरे असं काही बोलू नका, सगळं आहे. पण हे फक्त क्वेश्चन पेपर सेट आहे, याच्यात डेटा वगैरे नाही. तो डेटा मी तुम्हाला देणार आहे, जो इंग्लिश आणि हिंदीमध्येच असणार आहे. मराठीवाल्यांना जर वाचायचं असेल तर हिंदी वाचून द्या, तेवढं पुरतं तेवढं, ठीक आहे. आणि नाहीतरी सायन्स आपण जास्त करून इंग्लिशमध्येच करतो ना. असं असणार आहे ही बॅच. परत एकदा सांगतो, वर्ल्ड बेस्ट आहे. या बॅच मध्ये मी ज्या हिशोबाने तुम्हाला शिकवलं आहे, जेवढी तळमळ माझी त्याच्यात आहे, जेवढं मी तुम्हाला इतर विषयाचा सुद्धा डेटा देतो आहे, तो ऍक्च्युली तुम्ही याच्याकरता 2 लाख रुपये दिले पाहिजे, कारण की तुमचं लाईफ सेट करणार आहे मिनिमम. पण फक्त आणि फक्त 500 ते 600 रुपयामध्ये बॅच आहे. स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन नावाने सर्च करा, तिथे तुम्हाला भेटून जाईल प्ले स्टोअरवर. iOS पण म्हणजे ऍपलच्या मोबाईलवर पण चालतो, पण त्याची प्रोसेस वेगळी आहे. मला या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला मी प्रोसेस सांगतो, मग तुम्ही तसं डाउनलोड करून घ्या. तर हे एक आहे. दुसरी गोष्ट, NTPC ची पण बॅच आहे, त्याच्याकरता पण तुम्ही प्रिपरेशन करू शकतात. पण ज्यांनी अजून ग्रुप डीचा फॉर्म भरला नाही त्यांच्याकरता आहे. फॉर्म भरण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून फॉर्म भरा. फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर मला एकदा गायडन्स घ्या, व्हॉट्सअप करा, तुमचा जो काही प्रश्न आहे तो पाठवा. सपोज मी सेशनमध्ये असलो, फोन नाही उचलला तर, ठीक आहे. तर भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.